नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या व्हिडिओला. तर आजचा व्हिडिओ आहे त्या ट्रिपल एक्कावरती. आता ट्रिपल एक्का म्हणजे गरिबांचा जॉन इब्राहिम, म्हणजे अर्थात प्रतीक शिंदे. आता प्रतीक शिंदेचा खरं तर मी पहिल्यापासून जबरदस्त फॅन बोलू, तर त्यांचं कष्ट एवढं खतरनाक होतं, म्हणजे काहीच बोलू. त्यांचा कष्ट बघून अक्षरशः माझ्या डोळ्यातनं आणि म्हणजे कुठनं कुठनं पाणी येतो. मला तेच काही कळत नव्हतं. पण खरंच मी त्यांना पहिल्यापासून फॉलो करत होतो. त्यांचे व्हिडिओ मला आवडत होते. पण हल्ली त्यांचा माज एवढा वाढत चाललाय, की म्हणजे काहीच. म्हणजे अक्षरशः मला कुठेतरी वाटतंय, की माझाला पण कुठेतरी त्याच्या पण डोळ्यातनं कुठेतरी पाणी आलं असेल. तेव्हा वाटलं असेल, की भाई मी आता हाती करतोय आणि कुठेतरी आता सोडून जायची वेळ आली आता. आणि असंच कुठेतरी झालंय. म्हणजे ह्यांचं आडनाव भलेही शिंदे असलं आणि माझंही आडनाव भलेही शिंदे असलं, तरी ह्यांचा आणि माझा काही जमीन आसमानचा म्हणजे दूर दूरचा संबंध नाही. आणि मला ह्यांच्यासारखं व्हायचं पण नाही असं मला कुठेतरी वाटतंय. आता झाला विषय असा, की अगोदरच ह्यांनी ते म्हणतात ना, दंड बडवून आणि हातपाय बडवून एवढं मार्केट येडं करून टाकलंय, म्हणजे पब्लिक अक्षरशः पागल झाले त्यांच्या त्या हात थोपडण्यावरती आणि दंड थोपडण्यावरती. आता झाला विषय, मागच्या वर्षी हे भाई दुबईला गेले होते. दुबईवरनं आल्यापासून त्यांनी दुबईच्या शेखनी मोदी साहेबांनी एक पत्र लिहिलं, की ह्यांना परत इकडे पाठवू नका. हे येण्यासारखं इथं दंड बिडे बडवायला लागलेत. म्हणजे आता काय, म्हणजे काहीच बोलायचं. बरं, झाला विषय असा, की ह्यांनी माहिती का 500 रुपयाची बिशी चालू करून लोकांना म्हणजे पद्धतशीर येड्यात काढलंय. आणि ते बोलतात ना, मग तुम्हाला जर बिशी लागली तर तुम्हाला थार गाडी भेटणार, तुम्हाला इंडिवर गाडी घेतणार. म्हणजे असले जबरदस्त येडे चाळी केलेत. आणि म्हणजे काहीच बोलू, म्हणजे त्यांनी अक्षरशः लोकांना एक नंबरचं बोलतात ना, सुकून छाप पाजलाय. भलेही त्यांचं ह्याच्या पाठीमागे कष्ट असेल, पण मला माहितीये त्यांचं कष्ट आहे. पण हे कष्ट दाखवा ना खरंच. आता कालची एक न्यूज आली, की हे भाई आमच्या इकडे सातारच्या इकडे आले होते आणि सातारवरती माच करत करत त्यांनी गाडी पलटी केली आणि गाडीवरती उभं राहून शड्ड ठोकतायत, की हे दुसरी घेऊ आता. मारणार आता, बोलणारे बोलतील की माच केला माच केला. अरे माझच करतोयस भाई तू. म्हणजे मला असं वाटतं, की ह्यांचा काय बंगला, अंबानीच्या बाजूला बंगला बिंगला आहे का काय कळण झालंय. आणि यांच्याकडे एवढा पैसा आहे, की मला वाटतं भारतात जर एवढा पैसा वाटला तर मला वाटतं भारतातली गरिबी कुठेतरी दूर होईल असं मला वाटतंय. आता भलेही ते काल गाडीच्या वरती ठोकून, म्हणजे गाडी पलटी झाल्यानंतर गाडीच्या वरती उभे राहून असे शंड ठोकत होते, पण मला असं वाटत होतं, की कुठेतरी आतनं फाटून हातात आले असणार त्यांच्या. कुठेतरी त्यांना असं जळत असणार आहे, की आई घातली गाडीची एवढी वाट लागली, असं कुठेतरी त्यांच्या मनात असणार आहे. पण मला त्यांना एवढं सांगायचं, की मी त्यांना अगोदरपासून फॉलो करत होतो. पण हल्ली त्यांचे व्हिडिओ असेच असतात ना, की म्हणजे म्हणजे हे नाही कुठेतरी बघायचं. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ही लक्ष्मी आहे. या लक्ष्मीचा मला कुठेतरी वाटतं, की आदर करा, नाही तर भाई भले भले च्या पायात गेलेत आणि एक दिवस तुमचा पण नंबर लागेल असं मला कुठेतरी वाटतं. म्हणजे म्हणतात ना, देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो. मग आता कळालंच असेल. आता मला माहिती आहे, की 4 टाळके त्यांचे फॅन फॉलोइंग कमेंट बॉक्समध्ये येतील आणि नको नको ते बोलतील, पण भाई जे आहे ते आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.